मंडळी, श्री गणेशांची स्थापना. प्रथम गणपती स्थापनेची जागा स्वच्छ करून घ्यावी, त्यावर चौरंग ठेवावा आणि त्यावर लाल नवकोरं वस्त्र टाकावं. मूठभर तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावरती गणेशांची मूर्ती स्थापित करावी. मूर्तीसमोर आपल्या डाव्या हाताला भरलेला मंगल कलश, पळी, पंचपात्र ठेवावं. आपल्या उजव्या हाताला शंख, डाव्या बाजूला घंटा ठेवावी. दोन्ही बाजूला समया ठेवाव्यात. पूजेमध्ये समई अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपल्या उजव्या बाजूला विड्याचे 2 पानं ठेवून सुटं नाणं, खारीक, खोबरं, सुपारी असं संपूर्ण साहित्य ठेवावं आणि देवासमोर संपूर्ण विडा ठेवावा. त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं. डाव्या हाताला फुलं, पत्री ठेवावी. तिथेच हळदी कुंकू, गंध, अक्षदा आपण ठेवाव्यात. आपल्या उजव्या बाजूला 5 प्रकारची फळं, त्या बाजूलाच गुळ, खोबरं आणि नारळ ठेवावा. हार, नैवेद्य, पंचामृत याची तयारी आधीच आपण करून घ्यावी. तसंच समईजवळ उदबत्ती, काडी पेटी ठेवावी. त्यानंतर गणपतींवरील वस्त्र काढून आपण गणरायाला मनोभावे नमस्कार करावा. श्री गणेशांची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त 27 ऑगस्ट रोजी मध्यान्ह. गणेश पूजा सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 केली जाईल आणि हा कालावधी अत्यंत शुभ मानला जाईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी राहू काळ दुपारी 12:22 पासून ते 1:59 असणार आहे. राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे हा काळ वगळता आपण गणपती स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी. हे अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक मानले जाते. श्री स्वामी समर्थ.